रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा ही नवीन आता निघलंय असं की अंडी लाईटीवर पिल्ले काढायचे. तर आम्ही पण बघावं म्हणलं हे करून. तर असं एक खोकं आणलं होतं, म्हणजे आमच्या गावातच होतं एक खोकं. तर ते खोकं आणलं आणि ह्याच्यामध्ये असं म्हणजे खरं वाटत नाही बरं का लाईटीवर निघत असते म्हणून. तर बघा हे असं लाईट फॅन लावलेला असतो त्याच्यात आणि त्याच्यात असे अंडे ठेवायचे. आम्ही किती एक 50 अंडे ठेवले होते बघा. खाली भुसा टाकला, त्याच्यानंतर मग त्याच्यावर एका लाईनीनं अंडे ठेवायचे. आणि त्याच्यावर काहीतरी एक म्हणजे 50 अंडे ठेवले होते बघा. एक साईडला पाणी ठेवायचं असतं आणि खरं वाटत नाही बरं का, पण हे निघते तर पिली एक बरोबर. आता आम्ही 1 तारखेला ठेवले होते, तर बरोबर 21 दिवसानंतर पिली निघत येतच ह्यातून. तर हे असा लाकडाचा भुसा असतो या. तर हे बारीकच भुसा टाकायचा, कारण त्यानं पण गरमी पण राहते आणि अंडे जास्त हालत नाहीत. तर बघा अशी एक लाईनीनं सगळे एक लाईनीनं ठेवायचे अंडे. आणि आपले एकदम ताजे अंडे आहेत बरं का, गावरान अंडे आहेत. कारण 2-4 दिवसाचे ठेवायचे नाहीत, फक्त 2 दिवसाची 3 दिवसाच्या आतलीच अंडी ह्याच्यामध्ये ठेवायचे, तेव्हा चांगली पिले निघतात. तर हे साईडला थोडं पाणी ठेवायचं, कारण पाणी तर लागतंच. फॅन लाईट चालू असते ही पाणी सगळं आटतं बरं का. पाणी कमी झालं की पुन्हा आणि वाटायचं त्याच्यामध्ये. तर असं थोडं एक साईडला पाणी ठेवायचं. आणि अंडी बसत होती, पण आम्ही पहिल्यांदाच ठेवले होते. आणि त्याच्यावर एक खून करायची पेननं, की आपण पलटी दररोज 2 वेळा पलटी करायची असते तर अंडी, त्यामुळे खून करावं लागते. बघा 21 दिवसानंतर आपली ही पिली निघली आहेत. तर किती छान पिले निघलेत बघा. तर 2 बल्ब लावले होते, तर बघा गरमी राहते पिले लगे खाया पण लागले. आणि बाकीचे थोडे खराब निघले अंडे आणि बाकीचे एकदम सगळी पिली छान निघली बघा. हाय का ना भारीच. ह्याला म्हणतात लाईटीवरली गावरान पिली. तर बघा आपण आहे का ना, आता खोके पण आपल्याकडं तयारच येतं. खोके पण कुणाला पाहिजे असले विकत तर मिळणारच. आपण व्हिडिओ टाकलेला आहे 2 दिवसापूर्वी, की त्याच्यामध्ये आपण खोकं दाखवले. आपण घरी स्वतः खोकं तयार केलं आहे, तर ते पण कुणाला पाहिजे असलं तर आपल्याकडं नक्की मिळणार आहे. तर बघा किती. आणि पिल्ली पण आपण विकायला चालू करणार आहेत, पण आता आपल्याला घरी सासवायची. तर आम्ही इकडं घरी पण बसविलेल्या होत्या कोंबड्या. तर म्हणलं ती पण एक बघू आपण बसून, की बघा हे असे सगळे टोपले ठेवलेले आहेत आणि त्याच्या खाली कोंबड्या बसविलेल्या आहेत. तर ती पलीकडे कोंबडी फिरते ना, तर तिच्या मागं पण अशीच पिली आहेत. आणि जी खोक्यातली पिली काढलेलीत ना, ती पिली अशी खुड झालेल्या कोंबडीच्या मागं लावायची. त्याच्यामुळे काय होतं मग सुरक्षा पण राहते त्या पिल्याला आणि गरमी पण राहते. तर ह्या सगळ्या ह्या टोपल्याखाली कोंबड्याच बसविलेल्या आहेत, कारण आम्हाला जास्त कोंबड्या वाढवायच्या आता. त्याच्यामुळे आहे का ना, इकडं साईडला एक पिल्याची जाळी केलेली वायलीकडं, कारण सगळी एकातर पिली म्हणलं का की एकमेकाला लई चावतात. त्याच्यामुळं एक साईडला मोठी पिली, थोडी एक साईडला बारकी पिली. तर असं सगळं एकदम भारी नियोजन केलं आहे बघा. ना आपल्याला आहे का ना, कमीत कमी आहे का ना 5-6 हजार कोंबड्या वाढवायच्या आता. त्यामुळे जास्तीत जास्त पिल्ली काढायला चालू आहे. आणि पिल्ली पण आपण विकायचं ती पण चालू करणार आहेत, पण आधी आपल्याला घरचं तर पिल्ली थोडी वाढवून मस्तपैकी पुन्हा आपण सांगणार आहेत. ज्यावेळेस विकायचे ना त्यावेळेस सांगणार. तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा कशा वाटल्या आमच्या गावरान कोंबड्या.